आईने शेवटच्या क्षणी मुलाला मिठीत घेतलं, पण नर्मदेच्या पाण्यानं दोघांनाही हिरावून नेलं. जबलपूरमधील हा अपघात हादरवून टाकणारा आहे. मध्य प्रदेशातील जबलपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नर्मदा नदीत पर्यटकांनी भरलेली क्रूज बोट अचानक उलटली. या भीषण अपघातात अनेकांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जण बेपत्ता आहेत. ही घटना जबलपूर येथील बर्गी धरण परिसरात घडली. पर्यटनासाठी चालवली जाणारी ही क्रूज बोट अचानक वादळी वाऱ्यांमुळे असंतुलित झाली आणि काही क्षणातच पाण्यात बुडाली. बोटीत जवळपास 30 ते 40 पर्यटक होते. आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, तर अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेनंतर तात्काळ NDRF, SDRF आणि स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली. 20हून अधिक लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. मात्र पाण्याची खोली आणि अंधारामुळे रेस्क्यू ऑपरेशनमध्ये अडचणी येत आहे. सध्या ही शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरू आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणावर निष्काळजीपणाही समोर आला आहे. अनेक प्रवाशांकडे लाईफ जॅकेट नव्हते. काहींना शेवटच्या क्षणी जॅकेट देण्यात आली. तसेच हवामान खराब असतानाही क्रूज सुरू ठेवण्यात आली. प्रवाशांनी इशारा दिल्यानंतरही बोट किनाऱ्याकडे वळवण्यात आली नाही असा आरोप वाचलेल्यांनी केला आहे. या अपघातात काही हृदयद्रावक प्रसंगही समोर आले आहेत. एका आईने आपल्या लहान मुलाला मिठीत धरून प्राण गमावल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा करण्यात आली आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी पाहत रहा मराठवाडा नाऊ.